हॅलो फ्रेंड्स, मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कुरकुरे रेसिपी. कुरकुरे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथं 1 कप साबुदाणा 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये 2 कप गरम पाणी घालायचं आहे. 1 कप साबुदाण्यासाठी 2 कप पाणी इथं पुरेसं आहे. यावरती एक झाकण ठेवून हा साबुदाणा रात्रभर भिजू द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण साबुदाणा चेक करू. अगदी मऊसर असा साबुदाणा इथं भिजलेला आहे. आता हा साबुदाणा आपण चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मोकळा करून घेऊ. त्यानंतर इथे आपण 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहे. बटाट्याची सालं काढून यांना अशा पद्धतीने म्हणजेच हातानेच आपण कुस्करून घेऊ. त्यानंतर कुस्करून घेतलेला बटाटा भिजलेल्या साबुदाण्यामध्ये घालायचा आहे. आता हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून झाला की आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालू. मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे मिश्रण घालून थोडंसं पाणी घालू. झाकण लावून एकदा फिरवून घेऊ. आणि या मिश्रणाची अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कमीत कमी पाण्याचा वापर करून इथं आपण सर्व मिश्रणाची पेस्ट करून घेऊ. आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला या मिश्रणाची ठेवायची आहे. खूप जास्त घट्टसरही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. त्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपण पाव चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून चमच्याच्या साहाय्याने मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि इथं आपलं कुरकुरे बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे. आता इथे आपण एक अशा प्रकारची पायपिंग बॅग घेतलेली आहे. या पायपिंग बॅगच्या मदतीनेच आपण कुरकुरे बनवणार आहोत. आता या पायपिंग बॅगचं पुढील टोक आपण अंदाजे अर्धा ते 1 इंचापर्यंत कट करून घेऊ. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही पायपिंग बॅग एका ग्लासमध्ये ठेवून आपण बनवून घेतलेले मिश्रण या पायपिंग बॅगेत भरू. मिश्रण पूर्णपणे भरून झालं की आता ही पायपिंग बॅग आपण ग्लासमधून काढून घेऊ. अशा पद्धतीने पायपिंग बॅग भरून घेतली की पाठीमागच्या बाजूने एक रबर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण बाहेर येणार नाही. आता एका प्लॅस्टिकच्या शीटवरती आपण अशा प्रकारे कुरकुरे बनवून घेऊ. कुरकुरे इथं तुम्ही उभ्या आडव्या कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. मिश्रणाची कन्सिस्टन्सी परफेक्ट असल्यामुळे कुरकुरे इथं एकाच शेपचे छान बनले जात आहेत. आणि अशा पद्धतीने आपण इथं सर्व मिश्रणाचे कुरकुरे बनवून घेतलेले आहेत. आता हे कुरकुरे 2 दिवसाच्या कडक उन्हामध्ये छान सुकू द्यायचे आहेत. वर्षभर टिकणारे ऑल टाइम फेवरेट आणि उपवासाला देखील चालणारी कुरकुरे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकॉनही नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.